विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. घेई घेई नाम वाचे, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे हे कान माझ्या विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. मनात येते धाव गई, राही विठ्ठलाच्या पायी. तुका म्हणे माझ्या जीवा, नको सोडूया केशवा. आमच्या मुंबई ते पंढरपूर पायी दिंडीला जी परवानगी मिळते, ते परवानगी देण्याचं कार्यालय म्हणजे बंदोबस्त कक्ष 11 आणि बंदोबस्त कक्ष 11 पोलीस ते कार्यालय आहे. त्यातले हे पोलीस आमचे हरिभक्त परायण बालाजी महाराज अशोक देवळे आज त्याच माऊलीच्या सेवेला इथं आलेले आहेत. आणि पहिलं आपल्या नामाच्या बाजारात त्यांचं मी स्वागत करतो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधव. बोला बोला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद बोला. रामकृष्ण हरी विठ्ठल ते लिहत जा, बोलत जा. विठ्ठल केशवा गोविंद माधव. बा शेवटची ओळी येईपर्यंत बोलायचं. गोविंद माधव. क्या बात आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधव. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. 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 रामकृष्ण हरी विठ्ठल. क्या बात आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. वाह. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी वाह, खूप विठ्ठल छान. केशवा गोविंद माधवा. तर अशा प्रकारे आमच्या बालाजी माऊलीचं मी हार्दिक स्वागत करतो अंतःकरणातून आणि त्यांना पुढील कार्याला शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या कार्याला यश लाभो, त्यांच्या मुलाबाळांचं चांगलं शिक्षण होवो, त्यांच्या कुटुंबाला सुद्धा घरचा वारकरीचा संप्रदाय. त्यांचे आजोबा हे पण 87 वयापर्यंत वारी करायचे. त्यांचे वडील एक अशोक महाराज ते पण त्या वडिलांच्या वारीचं ते कार्यरत आहे. आणि आमचे बालाजी माऊली पण आहे. जरी व्यवसायाने म्हणजे पेशाने ते पोलीस असले तरी पण त्यांना वारकरी संप्रदायाचा स्पर्श आहे. आणि म्हणून हा उंबरा फार क्वचित लोकांना मिळतो. वारकरी संप्रदायाचा उंबरा हा क्वचित लोकांना असतो. अशा या माऊलीला मी पुन्हा एकदा पुढच्या आयुष्याला शुभेच्छा देतो. आणि आता त्यांच्या मनातलं त्यांनी माझं दोन मिनिटाच्या अंतरावर असलेलं घर पण पाहिलं आणि त्यांना धन्यवाद यासाठी देतो की त्यांनी आवर्जून काही शासकीय कामाच्या एका कागदपत्राची महत्त्वाची मला पूर्तता करायची होती. त्यासाठी ते बोलले माऊली मी पनवेलाच राहतो आणि मी पण पनवेला पण मी खोपोली रोडला आहे आजिवली गावात आणि ते माझ्यापासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर करंजाडेला आहे. आता तुम्ही जे काही पाहिलं ते तुमच्या शब्दात व्यक्त करा.